हॅलो फ्रेंड्स, PW किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवतो आहे खरवस, अगदी इन्स्टंट। त्यासाठी इथे आपण 1 कप साखर घ्यायची आहे। हे बघा, मी एक कप साखर घेतली आहे। त्याला आपण मिक्सरमध्ये फिरवून त्याची पावडर करून घेऊया। इथे मी पिठी साखरच वापर करणार आहे, जाड साखर वापरायची नाही। आणि इथे बघू शकता तुम्ही, मी इथे 1 लिटर दूध आहे, जे 1 लिटर दूध मी गरम केलं होतं आणि त्याची मी घरी दही लावली होती। म्हणजे मी घरी लावलेली दही वापरत आहे। तिचं आपण असं वस्त्रगाळ करून त्याचं पाणी वेगळं करायचं आहे आणि असे घट्ट दही, म्हणजे आपण याला चक्का असंही म्हणू शकतो, तसं आपल्याला पाहिजे आहे। चक्का म्हणता येईल किंवा घट्ट दही। तर हे बघा, तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे मला हे घट्ट दही पाहिजे। दही जेवढी घट्ट तेवढं खरवस आपलं हे छान असं क्यूब त्याचे छान पडणार, वड्या मस्त पडतात। आता इथे मी एक बाउल घेतलं आहे। आता याच्यामध्ये मी ही दही काढून घेणार आहे, जी आपण घट्ट गाळून घेतलेली आहे। आता हे बघा, तुम्ही बघू शकता, हे दही काढून घ्या। तर आता हे बघा, असं बघू शकता, असं काढून घ्यायचं आणि काढून झाल्यावर आपण ह्याला व्यस्त विस्कने छान असं फेटून घ्यायचं, प्लेन करायचं आहे, जेणेकरून खरवसचे ते गुठळ्या नाही येणार। आता हे व्यवस्थित असं प्लेन झाल्यानंतर आपण पुढची प्रोसेस करायची। आता हे बघा, असं छान हे घट्ट झालेलं आहे, जे फिरवून घ्यायचं आहे छानपैकी। आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत पिठी साखर, जी आपण जाड साखर मिक्सरमध्ये वाटून 1 कप पिठी साखर घेतलेली, ती याच्यामध्ये मिक्स करायची आहे। गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात, पण हे जे मी प्रमाण सांगते हे जर तुम्ही घेतलं तर परफेक्ट खरवस, मीन्स मार्केटमध्ये जसं जे चवीचं आणि जसं गोडव्याचं येतं तसं हे बनवून मिळतं। आता हे बघा, आता आपण 1 कप पिठी साखर घेतली आहे, 1 कप आपण दही घेतलं आहे। 1 लिटर दुधापासून जे दही बनवलं मी ते संपूर्ण इथे घेतलेलं आहे, म्हणजे आपल्याला 2 कप दुधापासून 1 कपाचा चक्का मिळालेला आहे। आता याच्यामध्ये मी घालत आहे, हे बघा, 1.5 ते 2 कप दूध आपल्याला 1 कप एक्स्ट्राचं घ्यायचं आहे। 1 कप दहीचा, 1 कप साखरेचा आहे, 2 कप झाले, तर दुधाचे 2-2.5 कप। तर हे आपल्याला 2 कप दूध मी इथे घेतलेलं आहे। आता हे परत एकदा मिक्स करायचं आणि याच्यामध्ये 4 चमचे कॉर्नफ्लॉवर एखादा चमचा कमी जास्त झाला तरी चालतो। आता तुम्ही बघू शकता, मी ते 4 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले। आता हे व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं छान, अजिबात गुठळ्या होता कामा नये। आणि जर तुम्हाला विस्कने नाही जमत असेल तर तुम्ही चाळणीने गाळूनही घेऊ शकता, पण मी हे विस्कनेच मिक्स करत आहे, कारण मी दही व्यवस्थित फेटलं होतं, त्यामुळे माझ्या या दुधामध्ये अजिबात गुठळ्या नाही आहे। अगदी प्लेन असं स्मूथ हे बॅटर आपलं तयार आहे। आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी सोपी रेसिपी आहे। बाहेरून आपण जे विकत आणतो ते अगदी खूप महाग मिळतं, तर घरी आपण अगदी 60 ते 70 रुपयामध्ये आणि घरच्या वस्तूंमधून हे खरवस आपण बनवू शकतो। थोडी मेहनत आहे, पण विकत आणून खाण्यापेक्षा घरी बनवून खाणं कधीही चांगलं। तर बघा, अशाच सोप्या रेसिपी जर तुम्हाला शिकायच्या असतील किंवा बघायच्या असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पण कमेंट नक्की करा, कारण मला कळतं की मी कुठे चुकत आहे, कारण माझंही नवीन यूट्यूब चॅनल असल्या कारणामुळे मलाही काही गोष्टीत अडचणी येतात। तर त्या मला कळण्यासाठी तुमची कमेंट येणं माझ्यासाठी खूप गरजेचं आहे, जेणेकरून माझ्या चुकांमध्ये मी सुधारणा करू शकते। तर बघा, आता इथे मी केक टीन घेतलेला आहे आणि त्याला मी थोडं तुपाच्या बोटाने ग्रीस करून घेतला आणि जे बॅटर आपण बनवून ठेवलं होतं ते मी याच्यात ट्रान्सफर केलं आहे। आता मी तसं टीन चौकोनी घेतलं आहे, म्हणजे तुम्ही दुसरं घेतलं तरी चालेल। आता हे बघा, इथे मी कुकरमध्ये पाणी घेऊन त्याची शिट्टी काढून घ्यायची आहे, रिंग राहू द्यायची आणि त्यावरतून झाकण ठेवायचं, कारण आपण जेव्हा कुकर लावणार तर ते पाणी वरतून जायला नको, नाही तर खरवस व्यवस्थित सेट नाही होणार। मी कुकर लावून घेतलं आहे, रिंग आहे, शिट्टी काढलेली आहे। आता हे बघा, 30 मिनिटानंतर मी हे फ्रीझरला ठेवलेलं आणि आता तुम्ही